नमस्कार. RTE 25% मोफत प्रवेश प्रक्रिया 2026-27चे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. तर हा फॉर्म ज्यांची जन्मतारीख 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 याच्या दरम्यान आहे ते हा फॉर्म भरू शकता. या आवश्यक कागदपत्र आहे पालकांचा आधार कार्ड, बालकाचा जन्माचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट व पत्त्याचा रहिवासी पुरावा. ठीक आहे. याच्यामध्ये वेगवेगळे डॉक्युमेंट दिलेले आहे. तर हे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना लागतील. याच्यामध्ये बघा, तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती RTE ॲडमिशन 2026-27 असे टाईप करायचे आहे. त्याच्यामध्ये हे जे लिंक आहे युजर लॉग इन फॉर 2026-27 याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता. सर्वप्रथम आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा, इथे तुम्हाला सर्वात आधी जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर आडनाव, नंतर स्टुडंटचं नाव, नंतर वडिलांचं नाव. ठीक आहे. याच्यानंतर चाइल्ड डिसॅबिलिटी, अपंग आहे का, यस नो करायचं आहे. नंतर जन्मतारीख निवडायची आहे. नंतर हा कॅप्चा कोड इथे एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर इथे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा, अशा प्रकारे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल. नंतर येथे ॲप्लिकेशन नंबर येईल. तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे. पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज सेंड केला जाईल. जो टेक्स्ट मेसेज येते ID पासवर्डचा, त्याच्यामधील ID पासवर्ड तुम्हाला येथे एंटर करायचा आहे. त्याच्यामध्ये एक ॲप्लिकेशन नंबर राहील आणि पासवर्ड राहील. तो पासवर्ड टाकल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचा आहे. जो टेक्स्ट मेसेजमध्ये आलेला ID आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. तो एंटर केल्यानंतर कॅप्चा कोड इथे एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. येथे सर्वप्रथम तुम्हाला चेंज पासवर्ड असे ऑप्शन येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला जो मेसेज आलेला आहे तो पासवर्ड येथे एंटर करायचा आहे, ओल्ड पासवर्ड. आणि जो तुम्हाला पाहिजे तो पासवर्ड तुम्ही येथे आता नवीन सेट करू शकता. ज्याच्यामध्ये तुम्हाला न्यू पासवर्ड येते तो पासवर्ड एंटर करायचा आहे, जो तुम्हाला सेट करायचा आहे तो. ठीक आहे. इथे नवीन पासवर्ड सेट केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पासवर्ड अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल. तुम्हाला टेक्स्ट मेसेज पण येऊन जाईल नवीन मेसेज आणि नवीन पासवर्ड आणि युजर नेमचा. तर तो तुम्हाला आता जो नवीन पासवर्ड सेट केलेला आहे तो ID आणि पासवर्ड इथे एंटर करायचा आहे. इथे एंटर केल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा कोड दिलेला आहे. तो कॅप्चा कोड येथे एंटर करायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा, सर्वप्रथम तुम्हाला असा फॉर्म दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला चाइल्ड नेम, लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम 3 ऑप्शन टाकायचे आहे. नंतर मदर्स नेम आणि खाली फादर्स नेम. त्याच्यानंतर जन्मतारीख, चाइल्ड जेंडर, मेल फिमेल जे असेल ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर पॅरेंट स्टेटसमध्ये ऑप्शनल आहे, विंडो, नंतर जनरल. ठीक आहे. येथे तुम्हाला ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जो तुमच्याकडे रहिवासीचा जो पुरावा आहे, ॲड्रेस प्रूफ, त्याच्यावरचा सेम ॲज इट इज ॲड्रेस तुम्हाला येथे फिलअप करायचा आहे. येथे ॲड्रेस टाका, तुमचा जिल्हा निवडा, तालुका निवडा, गाव निवडा. नंतर लॅटिट्यूड लॉंगिट्यूड हे तुम्हाला गुगल मॅपवरून तुमच्या घराचा जो ॲड्रेस प्रूफ तुम्ही टाकलेला आहे त्या घराचा लॅटिट्यूड लॉंगिट्यूड हे तुम्हाला निवडायचं आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला सर्वप्रथम सेव्ह करायचं आहे. नंतर येथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस फिलअप करायचा आहे. ॲड्रेस फिलअप केल्यानंतर बघा, अशा प्रकारे गुगल मॅप ओपन होईल. त्या गुगल मॅपवरती तुमचं घर जेथे असेल तेथे हा रेड कलरचा जो बलून आहे त्याला स्क्रॉल करून तुम्हाला तेथे ठेवायचं आहे. इथे बघा, फॉर एक्झाम्पल इथे हे घर आहे. तुम्ही याला झूम पण करून पाहू शकता. समजा हे घर असेल तर रेड बलून तिथं न्यायचं आहे. लॉंगिट्यूड लॅटिट्यूड ॲटोमॅटिक येऊन जाते, त्याला सेव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवरती जायचं आहे. इथे तुम्हाला फर्स्ट स्टँडर्ड ऑप्शन निवडायचा आहे. नंतर सिलेक्ट रिलिजन, तुमचा धर्म जो असेल तो तुम्हाला इथे निवडायचा आहे. धर्म निवडल्यानंतर
सिलेक्ट कॅटेगरी, कास्ट कॅटेगरी जी असेल ते तुम्हाला इथे निवडायची आहे. फॉर एक्झाम्पल कास्ट कॅटेगरी घेतली तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. नंतर तुम्हाला बघा आधार कार्ड टाकायचा आहे चाइल्डचा. तर विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर येथे तुम्हाला एंटर करायचा आहे. पॅरेंटचं पॅन कार्ड असेल तर पॅरेंटचं पॅन कार्ड ID तुम्हाला इथे एंटर करायचा आहे खाली. त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. पॅरेंटचा ईमेल ID टाईप करायचा आहे. ते टाकल्यानंतर बघा खाली तुम्हाला ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, हँडिकॅप असेल तर हँडिकॅप प्रूफ इथं यस करायचं आहे, अन्यथा नो करायचा आहे. ॲड्रेस प्रूफमध्ये यस, बर्थ सर्टिफिकेटमध्ये यस, कास्ट सर्टिफिकेटमध्ये यस करणं कंपल्सरी आहे जे विद्यार्थी कास्ट कॅटेगरीमध्ये येतात त्यांना. इन्कम सर्टिफिकेट फक्त ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. ठीक आहे, याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर पुढील पेजवरती आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर डॉक्युमेंटच्या पेजवरती यायचं आहे. येथे तुम्हाला 600 KB आतमध्ये PDF फाईल अपलोड करायची आहे. पॅरेंट्स आधार कार्ड. तर पॅरेंट्स आधार कार्डमध्ये तुम्हाला येथे तुमच्या वडिलांचा किंवा आईचा आधार कार्ड अपलोड करायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेटची PDF अपलोड करायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला जे तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ असेल ते तुम्हाला इथे PDF फाईलमध्ये 600 KB आतमध्ये अपलोड करायचं आहे. हे अपलोड केल्यानंतर बघा तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे 100% तुम्हाला 100% अपलोड झाल्याचा मेसेज येईल. नंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवरती स्कूल सिलेक्शन या पेजवरती जायचं आहे. येथे बघा तुम्हाला विथिन 1 किलोमीटर स्कूल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या वर्षीपासून 1 किलोमीटरच्या आतील शाळा आपण निवडू शकतो. मागील वर्षीपर्यंत आपण 3 किलोमीटरपर्यंतच्या निवडता येत होत्या, परंतु शासनाने यावर्षी चेंजेस केलेले आहे. याच्यामध्ये आपण फक्त 1 किलोमीटर, आपल्या घरापासून 1 किलोमीटरच्या आतील शाळा याच्यामध्ये निवडू शकतो. तर इथं शाळेचं नाव येते, त्याचं बोर्ड येते, मीडियम येते, एंट्री लेवल येते, मॅक्झिमम स्टँडर्ड कोणत्या वर्गापर्यंत येते स्कूल आहे. नंतर त्याचा टोटल इनटेक म्हणजे जागा किती आहेत, किती किलोमीटर डिस्टन्स आहे तुमच्या घरापासून ते येते. ठीक आहे, ते पाहून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि ज्या शाळा तुम्हाला ॲड करायच्या आहे त्या शाळावरती तुम्ही टिक मार्क करायचा आहे आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा पुढील जे पेज आहे फॉर्म सबमिशन. तर या पेजवरती यायचं आहे तुम्हाला. आता हे प्रिंट प्रिव्ह्यू फॉर्म आहे. तर तुम्हाला येथे सर्वप्रथम आपण जे माहिती भरलेली आहे टोटल माहिती तुम्हाला काळजीपूर्वक पूर्णपणे वाचून घ्यायची आहे. काही रॉंग असेल तर तुम्हाला आताच करेक्शन करून घ्यायचे आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर दुरुस्ती करता येत नाही. जर व्यवस्थित असेल तर कन्फर्म अँड सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक PDF फाईल जनरेट होईल. ते PDF फाईल तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. नंबर लागल्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती तुमचा ॲडमिट कार्ड दिसेल.